आम्ही दोघं नवरा बायको दोघं नवरा बायको आठवड्याला किती खावी बाजरी? किती? बाजरी किती खावी तुम्ही? 5 किलो. किती? अहो 2 पायल्या बाजरी आम्ही दोघं खातो. 2 पाहिल्या? 2 पायल्या. मला 9 भाकरी लागत. 9 भाकरी येळाच्या. इळाच्या? येळाच्या. मी किती माझं तुम्हाला काय सांगितलं, माझं 80 वय आहे ना. मला अजून असं वाटतं की मी 100 किलोचं पोतं अजून 25 पाऊंड घेऊन टाकले. अजून 100 किलो. हां. काही लोक जी आहे की हां आता साऱ्याला ती करावं लागतं. बरोबर आहे की. नाही असं नाही. पक्षाला, चित्रपटाला, माणसाला सगळ्या गोष्टी भगवंतांनी ते दिले. पण किती खाय मापात. टायमिंग आहे त्याला. मापात. तुम्ही सारखंच कोंबड्या जर करत बसला तुमच्या कोंबडं बघा तुम्ही स्वतःला 10 वाजूस तर 3 बऱ्याच कोंबडी झाली ते राहणार. आता आणून धरणार कोंबडा. मनगट एवढं आताच्या मुलाचं. बर. मनगट एवढं जास्त राखणं, गोगल घालणं, पावडर लावणं आणि बाह्या मागं सारणं. अवसाद तर बिलकुल आलं नाही. ऐका कशाला तुम्ही नाटक? अहो ही सदरा फटका असू दे, ही चांगलं मनगट चांगलं. दणकट पहिला नव्हता तुम्ही? कुस्ती खेळायचा का काय? मग काय बोला बरं का तुमचं. असे पण आपलं शिरार पहिल्यापासून चांगलं. शिरार खाणं मजबूत. माझा 80 वर्ष आहे बाहेर. किती? 80 वर्ष मला झाली. होय का? मी अजून काम करतो. असं वाटतंय 70. खरं मी अजून काम करतो. अजून काम करतोय. जुनं खाण्या पाण्या लागले. होय. रानांनी रातपळ्या रानांनी आधारचं पाणी धरणं. होय का? आणि खाणं काय होतं तुमचं? खाणं चांगलं. तरी काय खाल्लं तुमच्या आयुष्यात? करडीचं तेल, करडीचं तेल, शेंगदाण्याचं तेल, करडीचं आणि खपली गव्हाच्या चपात्या. हां. खपली गहू लय भारी खायला. खपली गहू म्हणजे कसलं? हे लंबू असते लंबू. होय का? लांब काय या गावापासून गहू लंबू काय मोठा असतो का? नाही, लांबा नाही. लांबाला पण पोळी चांगली होती. होय का? चांगली. अजून काय काय खाल्लं? हे करडीचं तेल म्हणजे सर पहिलं खारेची खोबरं वगैरे थोडं खाल्लं होतं, जास्त नाही. पण खायला दूध भाकरी असं दूध खायचं. दूध दही भाकरीत कुस्करून खायचं का आपलं असं? सकाळच्या पारी तेव्हा थोडी परिस्थिती बी होती. हां. मग आमची आई सकाळच्या पारी 3 भाकरी द्यायची. 3 भाकरी नेहरीला. बर. त्यात एवढं दही. बर. घट 3 भाकरी. वाटी नाही. वाटी नाही. ताट नाही. मग त्या भाकरीवर ते घट जास्त आहे तेवढं. आणि एका बगलेला चटणी, शेंगदाण्याची म्हणा असेल किंवा मिरची असेल, लाल तिखट एका साईड. होय का? 3 भाकरी बांधून ठेवायची. चटणी मिक्स करून खायचा का काय दही? आणि मग ते आपल्याला जसं लागल असं. होय का? जसं आपल्याला तोंडाला चव येईल किंवा जेवताना चव येईल असं. तिखट विषय मोहन सारायचं, दही अलीकडे घ्यायचं, त्यात विषय मिक्स. होय काय? चुरूनच कडीगतच. लय तिखट नाही, लय तिखट लागायला लागलं तर दह्याचं. दही त्या टायमिंगचं वेगळंच असणार आहे. घटमुट एकदम. ते खाणंच नाही बाहेर. आता नाही ना, ते आता मिळतच नाही. मिळत नाही. आताचा प्रश्न कसा आहे, तुम्ही विषय बोलला म्हणून हां. मनगट एवढं आताच्या मुलाचं. बर. मनगट एवढं जास्त राखणं, गोगल घालणं, पावडर लावणं आणि बाह्या मागं सारणं. अवसाद तर बिलकुल आलं नाही. ऐका कशाला तुम्ही नाटक? अहो ही सदरा फटका असू दे, ही चांगलं. मनगट चांगलं. दणकट तुमचं दाखवा. आता काय हात बीत तुमची मजबूत वय झाले तर सांगा. 80 वय म्हणजे काय कमी वय? आणि त्यात बी अशी दात बीत पडलं नाहीत तुमची? मला एक दार पडली. होय एकच. मला जवळजवळ
आताचा मुलगा तुमचा नाद करू शकत नाही हा? हे बघा. होय, आताचा मुलगा नादच करू शकत नाही तुमचा. त्यांना आपण बोलायला पटतच नाही. मी किती माझं तुम्हाला काय सांगितलं, माझं 80 वय आहे ना. हा. मला अजून असं वाटतंय की मी 100 किलोचं पोतं अजून 25 पाऊंड घेऊन टाकेन. अजून 100 किलो टिकलंय म्हणजे. म्हणजे माझा जीव बोलतो त्याला, हो बरोबर आहे की. आत्मा बोलतो. आला तो मी चिरकातून येणार असं. जा भावना आपल्या इच्छा आपले नाही का जाणून येतात त्या गोष्टी. मी कितीतरी तुम्हाला सांगितलं, बर. तुम्हाला किंवा माझ्या पोराला किंवा आणि इतराला हा, गोष्टी पटत नाही, पटणारच नाही. अजिबात नाही का. ती म्हणते की काय तुमच्या तुम्हाला किती मुलं आहेत? असं तर मला 2 आहेत. 2 मुलं आहेत का? किती वय आहे त्यांचं? वयात एकाचं 35-40 नंतर आलाय सोडला. हा. आणि धाकटा भाकरी तुमची भाकरी किती म्हणजे 3 भाकरी एक टाइम खायचा का 2-3 टाइम खाण्याचं? मला 9 भाकरी लागत होती. 9 भाकरी येळाच्या इळाच्या येळाची नंबर. 9 भाकरी वाढायची. ते बी हातावरची भाकर होती, हाताची थापलेली भाकर पाताळायची. ती जाड भाकरी, ती भाकर हातावरच्या भाकरी वाजत जुन्या भाकरी त्या म्हणजे आहे का नाही? त्या टायमिंगचं खाणंच म्हणजे वेगळं. खायला सकाळच्या पारी 3 कुत्रं जर आलं तर त्याला आम्ही तुकडा टाकतो. होय का? 3 भाकरीतनं 3 भाकरी दुपारात 3च खायच्या. होय का? 12-1 वाजता. सकाळच्या पारी 9-9:30ला 3च खायचे होय का? आणि संध्याकाळी 3 खायचे. 3 भाकरी. आणि संध्याकाळचं जेवण काय असायचं तुम्हाला भाकरी सोबत? संध्याकाळचं जेवण असल्यावर मग आपली भाजी राहायची, फुलक्याची, मटकीची. होय का? कटकीची भाजी. वशाट नव्हता ना का? वशात नसतो अजिबातच. हात होतं, पण आपलं थोडं तांत्रिक मापात. वडील जायचं माश्या पिशाला, हा हा. बस पिशा आणायचं. कोणत्या एक मित्र होता, त्या मित्रासोबत जायचं. पण एवढं नाही, हा. 1 महिन्यात 1 बार 2 बार मिळायचं. पण आताचे ते अजून सर एक तुम्ही हमाली जरी करायला गेला तरी 100 किलोचं पोतं उचलू शकता. दमग धरत नाही म्हणजे तुम्ही म्हणता ना उचलू शकता. आता कसं की आता बाबा इथं पोत आहे, हा हा. आता आपण दोघं बसलो, बर. त्याला काही कुणी न्यायचं लई जड आहे. हा. आणि त्या एक समजा 50 फुटावर 25 फुटावर न्यायचं आहे. बर. आणि कुणी हा. घ्यायचं, मी घेतो त्या म्हणून. होय ना. ते हसते ती बघून. म्हणजे चिमटभर बी रग अंगातली अशी कमी झाली असा भावना नाहीत तुमच्यामध्ये? रग का कमी होत? भावनाच नाहीत तुमच्यात त्या? रग का कमी होत? हा. काही लोक जी आहे की हा. आता साऱ्याला ती करावं लागते. बरोबर आहे की. नाही असं नाही. खरं आहे. पक्षाला, चित्रपटाला, माणसाला सगळ्या गोष्टी सगळं भगवंतांनी ते दिले. दिले पण किती काय मापात. टायमिंग आहे त्याला. मापात. तुम्ही सारखंच कोंबड्यानं जर करत बसला तुमच्या हातात करायचं. कोंबडं बघा तुम्ही स्वतःला 10 वाजूस तर 3 बऱ्याच कोंबडी झाली किराणा. आता आणून धरणार कोंबडा. त्याच्यामुळं अंगात खसलं. त्या टायमाला वाटतं, मजा वाटते, बरं वाटतं सारं. पण अंगातली ताकद गेल्यानंतर ना त्याचा उपयोग नाही ना बाबा. काय झोपेल काय म्हणे? मरणाचं घर आहे. ताकद गेल्यावर येतच नाही, येतच नाही ना अजिबात. फक्त राहतं काय अंगात तुम्हाला सांगतो. ज्या टायमाला आपल्या आई आपल्याला दूध पाजते, बरोबर आहे. आपण जलमल्यापासून मोहर 3 दिवस असेल, 4 दिवस असेल, बर. तर आपल्या आईला दूध येत नाही. बर. 3 दिवस म्हणा, 4 दिवस. हा. नंतर पुन्हा ते पाण्यावर येतं थोडं बरोबर आहे. खाण्यात. हम्म. पण मग ती 4व्या 5व्यापासून जे आपल्याला आई पाजते, हा हा. ते आपल्या शरीरात मरेपर्यंत असते होय ना. ती दूध. पण तुम्हाला मला जाणून येणार नाही, म्हणून आपल्याला ही ती ताकद, झिजच भरून येत असेल ना त्या दुधानं. अवसान जे आपल्या शरीरात आहे ना, हा हा. त्या आईच्या दुधात, होय ना. तुमच्या खाण्याच्या दुधात नाही टाकत. बरोबर आहे. खोल आदेश आहे, आताच अवघड आहे ना. आदेश खोल आहे. पण काही लोकांना पटत नाही. आणि असं तुम्हाला बघता क्षणी एखाद्याच्या लक्षात ह्या गोष्टी छाप बसते की बाबांना पहिली तालीम केलेली असणार असं वाटतं. बरीच लोक मला म्हणतात ना. आपण खेळलो लबड कशाला बोल. बघता क्षणी तर असं वाटतं की तालीम खेळलेले बाबा दिसतात अजून. वजनही व्हायला आहे. होय ना. राणा माळातला बेण्याची पोते, गव्हाची पोते, ज्वारीची. होय ना. आणि काम लय केले. हा.
प्रयागून काम केलं हे बावट्याचं जरा म्हणजे घरी भरपूर काम केलं तुम्ही. वाहून वाहून तुकडे निघायचे जे आहे होय. बेने पुढे वाटतात. मग ते व्यायामच झाला ना तुमचा त्यो. लय आराम कसं नाही कुठं व्यायाम झाला हो त्यो. आम्ही दोघं नवरा बायको दोघा नवरा बायको आठवड्याला किती खावी बाजरी किती खावी तुम्ही 5 किलो. किती? अहो 2 पायल्या बाजरी आम्ही दोघं खातो. 2 पाहिल्या 2 पायल्या शहराने मोजायचं दळून आणायचं सोमवारी. 2 पाहिले मोहरल्या सोमवारी जाणार एवढं. गोरच्या सोमवारी मुलं वगैरे खायची का त्या टायमिंगला. सोमवारी काय बाबा थोडं भाव एखादी दुसरी भाकर होणार नाही तिथंच जमणार. तुम्ही एकटं 9 भाकरी खायचा का तुम्ही एकटं. त्या टायमाला 9 लाख जास्त 9 पेक्षा जास्त म्हणजे गिळात. होय का. पोर म्हणा आरती म्हणा गावाला हा पण वरूनच खायचो आत नाही खायचं. 9 पेक्षा जास्त पण काम नाही खसू ना. त्यामुळे ते सांगतो पोट बिघडणार नाही संडास बिघडणार नाही हागाय मुतायला कुठला टॉयलेट नाही अंग दुखणार नाही अजिबात तरच नाही कुठला. पण अजून असं हात तुमचा बघितला तर असा व्यायाम करणाऱ्या माणसाकडे ते जायचं भया टायमिंग आहे. बरोबर आहे की काय बी तुम्ही मला ना उठव. नाही तसं नाही राहू. तुम्ही माझ्या मुलावर नाही. मी काय म्हणतो का बाबा सांगतो तुम्हाला ती सुद्धा टायमिंग आहे. ती काही बाबा रास्ताला कोंबड्यागत करणं सोपं नाही. अंगातले जे ज्या टायमाला तुम्हाला सांग ज्या टायमाला त्या माणसाला चैन पडत नाही म्हणजे प्रत्येकाला ते आहे. जवळ आलं श्री बाय जवळ असलं ती माणूस झोपत नाही. बरोबर चापसर काय करत 1-2 बऱ्या करत बी ते विसरू. पण ज्या टायमाला ते शरीरातलं त्याची रक्त येईल शरीरातलं रक्त येईल बर आपली ताकद संपली ना शरीरातली ह्या गुडघ्यातली आणि आपल्याला ती करतोय आपण त्या जागेला ते रक्त येत. रक्त आलं ना कामच झाला. पुन्हा आपल्याला अवसान ताकद निघून गेलं. जर अंगात ताकद येण्यासाठी काय खाल्लं पाहिजे तुम्ही सांगा. अंगात भरपूर ताकद येण्यासाठी काय खाल्लं पाहिजे. अंगात ताकद यासाठी फक्त ही गोष्ट एक पाळली पाहिजे. घाणारड्यागत वागणं सोडलं पाहिजे. नाही करा टायमिंग आहे. बरोबर आहे. नाही असं नाही. बरोबर आहे. हे सहजाचं कसं आहे पुन्हा 3 बऱ्या आपल्या व्यवसायात नाही. बरोबर आहे. स्त्री म्हणा पुरुष म्हणा 3 बऱ्या नाही. आणि प्रत्येकाला गरज आहे. ऐका की स्त्रीला गरज आहे का नाही गड्याला गरज आहे का नाही. मग काय दुईला गरज आहे. बरोबर आहे. पण ती किती आहे मापात झालं पाहिजे. त्याच्या रोजातून करत बसलो काय अंगात नाही अवसाद आणि पडलं लोकांचं होय ना. तसं नाही वागलं पाहिजे जास्त. फोन बी नाही का मला फोन आमच्यातही बोलू आता विषय निघाला तुम्हाला बोलतो. बोला की. पहिलं जुनं ऑपरेशन करत होती माणसं बर बोल नेऊन. आता 2 मुलं असलेली 5 मुलं असलेली 6 असलेली पहिले मुलं भरपूर होती मुली भरपूर 10 1 डझन म्हणलं तरी. काय होतं त्यांनी सांगितलं नवऱ्याने सांगितलं बायको म्हणजे मला ऑपरेशनला न्यायचं म्हणते. आणि ऑपरेशन दांडकेवानी करते ते नेते ते सारी लोक नेणार आहे ते वयाच्या मानावर याच्यावर बळबळ न्यायचे का नेत होती त्या टाइमवर. बळबळ म्हणजे किती मुलाची म्हणून विचारायची आणि मुलं सांगितली की मग गाडीत बसवायची की नाही ऑपरेशन करायची बळबळ एक ती बिलाकट द्यायची. ऑपरेशन केल्यावर एक बिलाकट पांघरायची दादा होय का सेपरेट झोपायला. पुन्हा काय तर त्यांनी सांगितलं बायकोनी सांगितलं नव्हतं काय म्हणजे माझा एक करा आपण म्हणजे दोघांनी ह्या गोष्टी पाळायच्या. मग काय खाणं पिणं चालेल बोलणं भाषण चालेल
ती वेगळं. बरोबर आहे. पण ते आपण दोघांनी बी अंगाला अंग लावायचीच नाही. त्या टायमिंगला म्हणजे शब्द पाळायचे किती येते, एवढं पाळणं सोपं नाही. नाही नाही. त्या माणसाचं 40-35 वय होतं. मग 40-35 वयापासून त्यांनी मरूपर्यंत दोघांनी पाळलं. तुमच्या गावात का? नाही, हा आमच्या गावात नाही. तिथे आहे की आतून झोपली. होय का? ते शब्द बोलल्यापासून वाळलंच त्यांना. लेकरं बाळ झाली, नवऱ्याला उठवलं नाही आणि नवऱ्याने बी बायकोला उठवलं. लेकरं बाळ झाली का त्यांना? दोघांचे असे हातून राहणार चिपले. तिथे एक जण त्यांना मुलं वगैरे झाली का? नाही होती, आधी होती ना. हा हा. 2-3 मुलं होती आणि एक मुलगी होती. त्याच्यावर पाळलं त्यांना. नसतं गडी लय तुमतुम राहिला. होय ना? न्हाव्याचा गडीवर ताकदीनच निभार, न्हाव्याचा गडी होता. न्हावी होती. निभार ताकदीनं एवढं. गाड्या बिड्या गावाच्या हे करायचं, खादानी हे हा हा. पाटील लोकांच्या तेव्हा तिकडं नव्हतं. हा. मग रग राहिली ना अंगात टिकून. अहो गडल नव त्यांनी तुम्हाला ही आपलं ही आहे का ही पायाची पिंजरी. हा हा ही हा. ही पाय इथली हा. ती तसं ही मनगट होत. होय का? पायाच्या पेंढरीगत मनगट. मनगट होतं. मग पिंजरी केवढी असेल बघा. तुमचं पाय पण राव लेणी बरं दिसतात. ही खतरनाकच. कसं काय बरं एवढं? काय बाया. हे काय झालंय पायाला तुमच्या अशा पुढं हे- गोळ्या गोळ्या का? हे थोडी शिर आहे. होय का? शिरला अशी 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 वळण होतच गेली. हा हा हा. वयाच्या मानाने झालं. पण काय ते दुखत नाही. वज उचलून एकदम रगीट रग काय तरी झालंय पण ते मला जाणवत तरच नाही ना काय? काय सुद्धा नाही. त्या टायमिंगला माणसांना काय करायची तुम्ही म्हणता की गाडीमध्ये टाकून न्यायची आणि ऑपरेशन करून आणायची आणि एक बिलंकट द्यायची आणि एक ब्लँकेट द्यायची आणि साईडला झोपवायची. साईडला ना घरी ती सोडत होती. हा. पण आत्ताच्या टाइम लावायची त्याला ना. हा हा. पण आत्ताच्या टायमिंगला आता ते कुत्र्यांना द्यायला लागलं तशी. न्यायला लागली. त्याला न्यायला लागली. मग काय करतात गल्लीत येतात ते नगरपालिकेचे लोक आणि कुत्री जास्त- पकडून. ती समाज जास्त वाढायला लागला हा. म्हणून ती कशी आता करायला ते लागली. कुत्र्यांवरती ते त्यांचं बी ऑपरेशन करून आणून सोडून देतात. आता पहिलं माणसांसोबत झालं आता. पण ऑपरेशन करणं हा धोका. होय ना? अहो आपण पोलीस आहे. बरोबर आहे. ऑपरेशन केल्यावर पोलीस आहे म्हणजे आपण नर आहे. काय तरच. आपण कोण आहे? बरोबर आहे की नर आहे. नर आहे. तुम्ही डोक्यात घ्या. 2 मिनिटं तुम्हाला सांगतो. हम्म. देव काही येडा होता का? नाही बाया माणसाला का मिशी दिली नाही देव? देव काही येडा होता का? मग काय तर. हा, त्याला देवाला कळत नव्हतं का बाबा बाया गाड्याला दिली तसं बायला देवा मिशी. पण बायला मिशी का दिली नाही? का दिली नाही? गाड्याला का दिली? हा. गडी नर आहे. नर आहे. मिश्यावर नर वळखायचा.